आजचा जो आपला विषय आहे ते दासबोधातला दशक 16वा आणि समास पहिला वाल्मिकी स्तवन. त्या दशकाचं नाव आहे सप्तती अन्वय, असं त्या दशकाचं नाव आहे. समर्थ रामदास स्वामींच्या ग्रंथातील दशक 16वा समास पहिला यात वाल्मिकींच्या स्तवनाने या दशकाची सुरुवात समर्थांनी केली आहे. त्यामध्ये असं आहे, आता तो जो दशक आहे तर सुरुवातीला वाल्मिकींचं स्तवन केलं आणि पुढच्या पंचमहाभूतांचं त्यांनी हे केलं. आता पंचमहाभूतांमध्ये सगळ्यात आधी कोण येतो? सूर्य. मग सूर्य कोण आहे? रघुवंशाचा आद्य म्हणजे सूर्य. रघुवंश हा सूर्यवंश आहे ना, म्हणून पहिला सूर्य आहे. मग सूर्याचा वंश ज्यांचा म्हणजे आराध्य दैवत आहे ते कोण? तर वाल्मिकी. म्हणून वाल्मिकींचं स्तवन आता समर्थांनी या दशकाची सुरुवात करताना केलं. तर समर्थ म्हणतात, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचे निहा त्रिलोक पावन झाला श्रीराम. सप्तसप्ती असं सूर्याचं एक नाव आहे. सूर्याचं एक नाव आहे सप्तसप्ती. आणि अन्वय म्हणजे वंश. म्हणजे के.व्ही. बेलसारेंचा जो आपला दासबोध आहे त्याच्यात त्यांनी हे सगळं सुरुवातीला निवेदन केलेलं आहे. अन्वय ह्याचा अर्थ वंश, म्हणून सप्तती अन्वय म्हणजे काय? सूर्याचा वंश म्हणजे रघुवंश. आज या समासाविषयी आणि त्या अनुषंगाने महर्षी वाल्मिकींच्या चरित्राविषयी आपण जाणून घेणार आहोत. यावतचंद्र दिवाकर अशी त्रिखंड कीर्ती असलेले अजरामर आदी काव्य म्हणजे रामायण. या रामायणाची एकूण श्लोक संख्या 24,000 इतकी आहे. 7 कांड आहेत. कसे आहेत? जसं जसं रामचरित्र पुढे पुढे गेले तशी ती कांडांची नावं आहेत. बालकांड म्हणजे प्रभू रामचंद्रांचं बाल्यावस्था आणि विवाहानंतर बालकांड संपतो. पुढे अयोध्याकांड, विवाहोत्तर पुन्हा कैकेयी राज्याची मागणी वगैरे करते इथपर्यंत ते अयोध्याकांड आहे. वनगमन झालं, अरण्यकांड. वनवासाला ते गेलेले आहेत आणि तिथून अरण्यकांड सुरू होतं. सीतेचं अपहरण झालं, पुढे किष्किंधाकांड सुरू होतं जेव्हा की सुग्रीवांशी त्यांची भेट होते, मग ते किष्किंधाकांड. सुंदरकांड हे हनुमंतांचं आहे. सुंदरकांडाचा नायकच हनुमंत आहे की त्यांनी लंकागमन केलं, लंकेला गेला, लंका दहन केलं इत्यादी, ते सुंदरकांड. आणि ह्याची एक छोटीशी गंमत सांगावीशीच वाटते म्हणून सांगते की हा कांडाला सुंदरकांड असं नाव का दिलंय, तर अंजनी हनुमंतांना लाडाने सुंदर म्हणायची. अंजनी माता हनुमंतांना लाडाने सुंदर म्हणायची आणि सगळ्यांना माहित होतं की त्याला सुंदर म्हणतात. म्हणून वाल्मिकींनी इतकं गोड नाव दिलंय की एवढं लंका दहन करून आलेत खरं म्हणजे, पण कांडाचं नाव आहे सुंदरकांड, हो की नाही. आणि मग युद्धकांड. युद्धकांडानंतर उत्तरकांडामध्ये राज्याभिषेक आणि उत्तर रामचरित्र. तर आपल्याकडे साधारणपणे असं मानलं जातं की बालकांड आणि उत्तरकांड ही मागणं जोडलेली आहे. पण मूळ वाल्मिकींचं असं म्हणतात की अयोध्याकांडापासून ते युद्धकांडापर्यंतचं सगळं वाल्मिकींचं आहे असं म्हटलं जातं. पण आता श्रद्धेनं आपण हेच मानायचं की सगळं वाल्मिकींचंच आहे. असो, तर समर्थ रामदासांनी या महाकवींविषयीची कृतज्ञता, त्यांची महती आणि त्यांनी केलेली तीव्र तपश्चर्या याचं सविस्तर वर्णन या समासामध्ये केलेलं आहे. महर्षी वाल्मिकींचं चरित्र हे साधकांच्या दृष्टीने उद्बोधक आहे. कसं? तर वाल्मिकींची नामनिष्ठा म्हणजे पूर्ण अंगावरती वाळू होईपर्यंत नाम सोडलेलं नाही. नामनिष्ठा, त्यांची उपरती, वाल्मिकींचा अनुताप आणि तीव्र तपश्चर्या. उपरती झाल्याशिवाय वैराग्य येत नाही, हो की नाही. आपल्या आतून जेव्हा वाटतं तेव्हाच आपण पूर्णपणे वैराग्याकडे वळतो. नाना प्रकारच्या अविद्याजन्य वासनांनी प्रेरित होऊन सामान्य माणूस दृश्यातून सुख मिळवण्यासाठी अहोरात्र धडपड करतो. आपण सगळेच ते करतो, वेगळं काहीच नाही. वासना तृप्तीसाठी नीती आणि ती सर्व मार्गाने पैसा मिळवण्याच्या मागे माणूस लागतो. आता तर काय भ्रष्टाचारच शिष्टाचार झालाय.
काय एवढं त्याच्यात, शेजारच्या टेबलवरचा घेतो मी घेतलं म्हणून कुठं बिघडलं, ह्या काकांचं त्या कानाला कळलं नाही म्हणजे झालं. हीच आता म्हणजे वृत्ती होऊन गेलेली आहे, प्रवृत्ती होऊन गेलेली आहे. अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजां पलीकडची भूक ही माणसाला नीतिभ्रष्ट व्हायला कारणीभूत होते. या सगळ्या शोकांतिकेच्या मुळाशी काय असेल बरं, विचार करा बरं, की का माणसाला एवढा अभ्यास वाटत असेल, का माणसाला ह्या मूलभूत गरजांच्या पलीकडे काहीतरी मिळवण्याची आसक्ती का वाटत असेल. त्याचं मूळ कारण हे आहे की देहबुद्धी, देहासंबंधीची जी घट्ट धारणा आहे त्यामुळे माणूस हे सगळं करायला प्रवृत्त होतो. आणि देहासंबंधीचं सुख शोधत 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 एके दिवशी सारं काही इथेच ठेवून मृत्यू पावतो, मरण पावतो. पण तोपर्यंत कसं, माझी मुलं, माझी लेकरं, माझी नातवंड, याची फी भरायचं, त्याचं हे भरायचं, त्याचं ते व्हायचंय म्हणून 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 नुसता धावतो 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 आणि मी एके दिवशी काळाच्या पडद्याआड निघून जातो. आता तर गंभीर परिस्थिती अशी असते की नातवाला आजोबाचं नावही माहिती नसतं. जो आजोबा कुटुंबासाठी एवढी धडपड करून एवढं मोठं त्यांनी वैभव उभं केलेलं असतं, तर त्याच्या नातवाला फटकन विचारलं तर आजोबाचं नाव पण सांगता येत नाही. गंभीर परिस्थिती आहे खरं म्हणजे ही कलियुगातली. तर म्हणून या वासनेच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचा मार्ग दाखवणं आणि जीवाला अलगद बाहेर काढून सन्मार्गाला लावायचं कार्य जगाच्या आरंभापासून सांप्रत काळापर्यंत सत्पुरुष करतात. आता सुद्धा तुम्हाला गंमत म्हणून सांगते की रोज मी ते प्रभातवंदन आकाशवाणीवरच ऐकते. सध्या सोनोपंत दांडेकरांवर बोलतायत प्रभातवंदनमध्ये. काय सुंदर, किती 2 किंवा 3 मिनिटं पण नसतं, पण इतकं सुंदर सांगतात. आणि सोनोपंत दांडेकरांच्या म्हणजे सोनोपंत दांडेकर जिथे काम करत होते, निदान तिथली धूळ आपल्याला मिळावी म्हणून मी SP कॉलेजमध्ये खास MA करण्यासाठी गेले, की ते तिथे होते ना, त्यांचं तिथं वास्तव्य होतं म्हणून त्या ओढीनं मी SP कॉलेजमध्ये खास MA करण्यासाठी तेही विषय पण तत्वज्ञानच मुद्दाम घेतला होता. पण आता जेव्हा मी रोज ऐकते तर ते मला खूप स्मरण होतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की आमचं जे हे होतं ना, काय म्हणतो आपण, शिक्षकांची खोली किंवा टीचर्स रूम, त्या टीचर्स रूमच्या इथे सोनूमामा दांडेकरांचा खूप मोठा फोटो असा होता, म्हणजे मला माझ्या आठवणीत. आणि तिथून पलीकडे गेलं की आमचं तत्वज्ञान विभागाची एवढीशी छोटीशी क्लासरूम होती. तत्वज्ञानाला किती विद्यार्थी असणार, 4-2 डोकी असली तरी खूप झाली. त्यामुळे एवढीशी क्लासरूम आमची होती, एवढ्याशा घुमपाटात. पण ते इतकं छान वाटायचं की आधी टीचर्स रूमच्या तिथे बाहेर उभं राहून सोनू मामांना नमस्कार करायचा आणि तो आपल्याला उशीर व्हायला नको वर्गात जायला म्हणून 10 मिनिटं आधीच जाऊन बसायचं. टीचर्स रूम कधी उघडतील ती वाट बघत आणि मग वर्गात जायचं. म्हणजे किती तो सुद्धा सत्संग आहे ना, म्हणजे तो सुद्धा की बाबा हे एवढं महान चरित्र इतकी घडले. आता आज सुद्धा माझं केवढं मोठं भाग्य आहे की एवढी मोठी मोठी मंडळी त्यांचा पदस्पर्श या स्थानाला झालेला आहे. इथून बसायला मिळणं हे सुद्धा खूप मोठं भाग्य आहे, हो की नाही. हाही सत्संगच आहे की त्या सगळ्यांचे आशीर्वचन आज माझ्या मस्तकावर कळत नकळत आहेत, खरंय की. आणि म्हणून ते सगळे म्हणून मला अलगद ह्यातनं काढतील अशी मला पूर्णपणे ठाम आशा आहे. तर सत्पुरुषांची गाठ पडून माणसाच्या अंतःकरणात परिवर्तन घडून येण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे तात्कालिक परिवर्तन आणि दुसरं क्रमशः परिवर्तन. तर याच्यातला जो पहिला प्रकार आहे तात्कालिक परिवर्तन, ते वाल्मिकींच्या बाबतीत घडलंय. लगेच परिवर्तन घडलंय. तर असं ज्याच्या बाबतीत घडतं तात्कालिक परिवर्तन, ती माणसं एकांतिक स्वभावाची असतात. म्हणजे विचार दुसरा करायचा प्रश्नच नाही, असं सांगितलंय ना, जायचंय ना चला, वेगळा विचार करायचाच नाही. तात्कालिक परिवर्तन. हा ठीक आहे, त्यांनी सांगितलंय गीता धर्म मंडळात, आता नाही जमलं तर बघू पुढच्या महिन्यात, नाहीतर आता अगं बाई नेमकं बारसं आहे का, बघू त्याच्या पुढच्या महिन्यात. क्रमशः परिवर्तन. झालं तर झालं, नाही झालं नाही असं. पण तात्कालिक परिवर्तन तसं नाही, लगेच घडणार, म्हणून तात्कालिक परिवर्तन. तर संपूर्ण परिवर्तनाचं दुसरं टोक ही मंडळी घालतात.
त्यांच्या समग्र जीवनात मोठी क्रांती घडून येते. अंतर्बाह्य शुद्ध आणि पवित्र झाल्यावर स्वतःला ते साधने पूर्ण वाहून घेतात आणि म्हणून वाल्याचा वाल्मिकी होऊ शकला. आता त्यांचं पूर्वचरित्र आपण समजून घेऊ. प्रचेतस ऋषींचा 10वा मुलगा म्हणजे रत्नाकर. हे जे प्रचेतस ऋषी आहेत त्यांचा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये आलेला आहे. प्रचेतस मुनींचा तर पहिले 9 पुत्र जे होते ते साधनेसाठी तपश्चर्येसाठी आधीच निघून गेलेले होते आणि हे जे प्रचेतस ऋषी होते त्यांना सगळं यज्ञ आणि कर्मकांडामध्ये जास्ती रस होता. म्हणजे त्यांच्याकडे सातत्याने यज्ञ कर्म होत असत. आणि हा 10वा मुलगा सगळ्यात छोटा लहान होता अगदीच. त्याचं नाव होतं रत्नाकर. किती छान नाव आहे की नाही, रत्नाकर. आणि त्यांनी ते सार्थ पण केलं. तर अगदीच लहान असताना तो एकदा खेळता खेळता घरातून बाहेर गेला, वाट चुकला आणि एकदम दूर रानात पोहोचला. एकाकी झाल्यामुळे घाबरला, लहान होता, घाबरला, तहानेने भुकेने व्याकुळ झाला आणि मूर्छित पडला. इकडे आई वडिलांनी खूप शोध घेतला. जवळपास साधारण तो कुठपर्यंत जाऊ शकेल तेवढ्या टप्प्यात सगळे ते ऋषी कुमार वगैरे आजूबाजूला 10 दिशाला फिरले, पण त्यांना हा काही सापडला नाही रत्नाकर. आणि मग शेवट कोणीतरी स्वापदानं मोक्षस्थानी गेला असेल म्हणून खूप शोक केला. आई वडिलांनाही खूप वाईट वाटलं. आणि मग योगायोग असा की त्या वाटेनं काही वाटसरू प्रवासी चाललेले होते, यात्रेकरू चाललेले होते आणि त्यांनी या रत्नाकरला बघितलं आणि थोडंसं तोंडावर पाणी मारलं, थोडं पाणी पाजलं. आपल्याबरोबर होती ती फळं त्याला थोडी खायला दिली. त्याला जरा हुशारी आली आणि लहान होता, त्याला काही सांगता येईना, तू कुठून आलास बाळ एवढं विचारलं, पण त्याला काही बोलता येईना, सांगता येईना आपण कुठून आलो काय. तोपर्यंत अंधारही पडायला लागलेला जवळपास. आणि मग त्या वाटसरूंमधल्याही काही जणांनी जरा आजूबाजूला कुठे काही आई वडील शोधाशोध करतायत का बघूया म्हणून थोडी शोधाशोध पण केली, पण काहीच नाही, म्हणजे काही सुगाव लागलाच नाही. शेवट मग असं ठरवलं की त्या वाटसरूंनीच त्याला बरोबर घेऊन जाऊया असं ठरवून ते निघाले. आणि त्या ताफ्यामध्ये म्हणजे त्या सगळ्या लोकांमध्ये एक कोळी दाम्पत्य होतं, मासेमारी करणारं कोळी दाम्पत्य होतं आणि ते निपुत्रिक होते. तर त्यांनी मग या रत्नाकरचा पुढे सांभाळ करायची जबाबदारी घेतली. आणि मग जे ते आपापल्या घरी गेले आणि हा रत्नाकर आता ह्या कोळी कुटुंबामध्ये लहानाचा मोठा झाला. रत्नाकर हे नावही सांगता येत नसल्या कारणानं त्याचा वाल्या झाला आणि अवतीभोवतीच्या मुलांमध्येच तो लहानाचा मोठा झाला. कुसंगती जडली. कुसंगती जडल्यामुळे मग पुढे जाऊन तो अट्टल दरोडेखोर झाला आणि कुऱ्हाडीच्या धाकाने येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना धाक दाखवून तो भरपूर द्रव्य लुबाडायचा आणि त्याच पद्धतीने तो द्रव्यार्जन पण करू लागला. पण घरी मात्र यातलं कोणालाच काही माहीत नव्हतं. ना आई वडिलांना माहिती होतं, ना बायकोला माहिती होतं, कोणाला काही माहिती नव्हतं की हा कशा पद्धतीने पैसा कमवतोय किंवा काय. आणि मग गंमत अशी आहे की जर एखाद्या जीवाचा उद्धार व्हावा अशी नियतीचीच योजना असेल तर मात्र सत्संगती ही घडतेच. म्हणजे दैवयोगात ती गोष्ट असावी लागते. म्हणूनच आपल्याकडे सुभाषित आहे, दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. म्हणजे जर देवाचाच अनुग्रह असेल तर आधी मनुष्य जन्म मिळतो, देवाचाच अनुग्रह असेल तर सत्संग घडतो आणि सत्संग घडल्यानंतर मुमुक्षत्व आणि वैराग्य ह्या गोष्टी प्राप्त होतात. खरं पाहता वाल्या हा मुळात ऋषीपुत्र आहे, आपण मगाशीच म्हणलं. म्हणजे मातृवंश आणि पितृवंश दोघंही अत्यंत शुद्धातिशुद्ध होते, सात्विक होते, पण अज्ञानामुळे ही दुष्कृत्य त्याच्यातून घडत होती. आता गंमत अशी आहे की माझ्या इथं सहज मनात एक तुलना जाता जाताच येऊन गेली, म्हणून आपण बोलूया आणि पुढे जाऊया. की बघा बरं का, रावण हा देखील ऋषी कुमार होता. म्हणजे पुलत्स्य ऋषींचा जो मुलगा विश्रवस, त्यांचा मुलगा रावण. या विश्रवसांची जी प्रथम पत्नी होती महासती, तिचा मुलगा म्हणजे कुबेर. त्याला म्हणून आपण वैश्रवण म्हणतो ना कुबेराला. तर कुबेराकडे हे लंकेचं राज्य होतं.
सुवर्णमयी लंकेचं संपूर्ण राज्य कोणाकडे होतं? कुबेराकडे होतं. आणि सुमाली जो राक्षस होता त्याला ते लंकेचं राज्य काही करून हस्तगत करून घ्यायचं होतं. मग त्यांनी काय योजना केली? आपली जी मुलगी कैकसी तिचा विश्रवांशी विवाह व्हावा म्हणून तो फसवून त्या विश्रवांशी त्या कैकसीचा विवाह करून दिला. आणि आपली ही झालेली फसवणूक त्या गोष्टीचा विश्रमांना अतिशय राग आला आणि त्यांनी शाप दिला. आता पत्नी तर झाली म्हणजे धर्मपत्नी झाली, पण त्यांनी शाप दिला की तुझ्या पोटी सगळे दानव वृत्तीचे राक्षसी वृत्तीचीच मुलं जन्माला येतील. आणि म्हणून रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा हे तिघ जण असेच असुरी प्रवृत्तीचे राक्षसी वृत्तीचे जन्माला आले. तिला भयंकर पश्चाताप झाला. म्हणजे चूक एकाची भोगलं तिसऱ्यांनीच असं झालं ना थोडक्यात. ती त्यांच्या भोळ्यात आली सुमालीच्या. मग तिने पश्चाताप केला आणि क्षमा मागितली आणि म्हणली असं कसं, प्रत्यक्ष दोष माझा काहीच नाही, मला एखादा तरी सात्विक पुत्र असू दे. म्हणून तो विभीषण तिचा सात्विक असा पुत्र जन्माला आला. आता गंमत बघा की रावण तपस्वी असूनही कामांध होता, अतिशय तपस्वी होता, म्हणजे शंकराचा निष्ठावंत भक्त होता, पण कामांध होता. आणि प्रकांड पंडित असून सुद्धा अहंकारी होता. म्हणजे रावणाने आपल्याकडच्या सामर्थ्याचा विधेयक कुठेही उपयोग केला नाही. एक दोन अपवाद सोडले तर विधेयक कुठेच त्यांनी उपयोग केला नाही आणि म्हणून लंकेसहित त्याचा सर्वनाश झाला. खरे की नाही? त्यामुळे आता एक गोष्ट इथे लक्षात घेऊ की वाल्यानं जे काही मनुष्यवध केले ते सगळे कुसंगतीमुळे, विवेक भ्रष्ट झाल्यामुळे त्याच्या हातून ते कर्म घडलं. तो तिथेच लहानाचा मोठा झाला असता तर हे घडलं असतं का त्याच्या हातून? नसतं घडलं. कारण तो खूप अजाणते वयामध्ये दुसऱ्याच ठिकाणी लहानाचा मोठा झाला आणि कुसंगतीमुळे ते कर्म त्याच्या हातून घडलं. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा दोष नाही. ज्याप्रमाणे आरशाची काच स्वच्छ पुसली की त्यावरची धूळ गेली की स्वच्छ प्रतिबिंब दिसतं, त्याप्रमाणे सत्संगतीमुळे अविद्यारूपी धूळ पुसली गेली की मग परमात्म्याचं प्रतिबिंब आपल्या हृदयामध्ये स्पष्ट दिसतं. योगायोगाने एके दिवशी त्या वाटेने देवर्षी नारद चाललेले होते. वाल्याने त्यांना अडवलं, दरडावलं, धमकावलं, कुऱ्हाडीचा दाब दाखवला आणि म्हणाला की म्हणाला ए गोसावड्या, चल, मी दर दिवसाला लय लोक मारतो, तुझ्याजवळ काय काय ते पटापट काळ जीव प्याला असेल तर. नारद शांत होते. अत्यंत थंडपणे त्यांनी त्याच्याकडे बघितलं, मंद स्मित केला आणि म्हणाले हो तर मी तुला अत्यंत महत्वाचं असं मौल्यवान गोष्ट द्यायला आलो, ते म्हणजे नामस्मरण, नामसाधना मी तुला द्यायला आलो. त्याला काय करणार तत्व? तो म्हणे बस कर तुझी बडबड, काय असेल ते काढ नको, बोल पटपट. मग तरीही देवर्षी शांतच होते. कुऱ्हाड उगारली, हे केलं, काही नाही. त्यांनी आरडाओरडा केला नाही, बचावासाठी काही प्रतिकार केला नाही, काहीच नाही. म्हणल्यावर मग त्याला आश्चर्य वाटलं, म्हणजे धक्काच बसला वाल्याला. कारण आतापर्यंत लोकांच्या किंकाळ्या, प्रतिकार ह्याच गोष्टी त्यांनी बघितलेल्या होत्या किंवा अनुभवलेल्या होत्या. आपल्याशी इतक्या शांत स्वरात आणि इतक्या थंडपणे कोणीतरी प्रतिसाद देते याचा त्याला पहिल्यांदी हा सत्संगतीचा हळूहळू होत जाणारा परिणाम असतो. प्रत्येकाचा एक ओरा असतो, आपल्या भोवती सुद्धा एक ओरा असतो, जो देवर्षींच्या भोवती तो केवढा मोठा असेल आणि त्याचा तो प्रभाव असतो. त्यामुळे त्यांच्या संगतीत आलेल्या व्यक्तीच्या वृत्ती पालटल्या नाही तरच विशेष. तोही काही क्षण शांत झाला. मग देवर्षींनी हसत हसत हळूच त्याला विचारलं, बाबा रे, तू स्वतःच म्हणतोस की मी एवढी माणसं मारली आहेत, ठीक आहे, पण हे बघ, तुझ्या घरी हे सगळं माहिती आहे का की तू ह्या पद्धतीनं पैसे मिळवतोस, धन मिळवतोस? घरात माहिती आहे का या गोष्टी? आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुला रात्री शांत झोप लागते का रे? झोपल्यास की तुला लगेचच झोप लागते का तुला शांत? तो परत त्याला प्रश्न पडला की अरे हां, खरंच की आपल्या घरी काहीच माहित नाही. वडिलांना अजूनही वाटतं की मी अजूनही नदीवर जातोय, मासेमारी करतोय, मासे विकतोय आणि मला भरपूर पैसे मिळतात. वडिलांनी आजपर्यंत मला कधी हा प्रश्न विचारला नाही की तुला एवढे पैसे कसे काय मिळतात? मी इतकी वर्ष मासेमारी करून पण मला एवढा पैसा मिळाला नाही, तुला कसा काय मिळतो? हे मला आजपर्यंत कोणी हा प्रश्न विचारला नाही.
आणि मग तो क्षण 2 क्षण अंतर्मुख झाला. मग त्याने असा विचार केला, हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे त्याला ते जाणवत होता कुठेतरी की ही समोरची व्यक्ती काहीतरी वेगळी आहे. त्याने विचार केला, ठीक आहे, आपण घरी जाऊया आणि सगळा वृत्तांत खरा सांगून टाकूया. देवर्षी त्याला म्हणले की आत्ताच्या आत्ता घरी जा आणि घरी सगळं सविस्तर सांगून टाक. तू काय काय केलंयस आतापर्यंत, सगळी कबुली दे. आई वडिलांना, तुझ्या पत्नीला, कोणालाच अंधारात ठेवायचं नाही. त्यांनी काय गंमत करावी, तिथे एका झाडाला देवर्षींना बांधून ठेवलं. हो, जाऊ नका बरं का, इथंच थांबा, मी जाऊन निसतो. ते घरची काय म्हणतात ते मी येऊन सांगतो ना तुम्हाला. म्हणजे हरकत नाही, तू तसाही परत येणारच, मला माहिती आहे. आणि आला धावत घरी आला. घरी आल्यावर जे होतं ते प्रामाणिकपणे आणि सविस्तर सगळं त्यानं आई वडिलांना आणि आपल्या पत्नीला सांगितलं. आई वडिलांना अपरंपार दुःख झालं, कारण वडिलांनी कायम नीती न्यायानं मिळवलेलं होतं. भले गरिबी असेल पण ते आनंदात होते, नीती न्यायानं मिळवत होते. आणि आपल्याच मुलाने असं केलं म्हणल्यावर त्यांचा जीव दडपला. पत्नीनं तर अंगावरचे सगळे दागिने काढले आणि पुढे फेकून दिले. खरं सांगू का, आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये अशा सगळ्यांना बायका मिळून की म्हणजे जरा तरी भ्रष्टाचार हा थोडासा संयमित होईल किंवा त्याच्यावर काहीतरी कंट्रोल होईल. कारण जोपर्यंत अशा प्रकारची पत्नी घरात मिळत नाही तोपर्यंत भ्रष्टाचाराची वैश्यवल्ली कधीच संपणार नाही, हे अलिखित नियम आहे. आणि तिनं ते सगळे दागिने काढून फेकून दिले आणि संतापाने म्हणाली की पापाचरणाने आणलेलं हे सगळं माझ्यासाठी विष समान आहे, हे मला काहीही नको. आणि हे सगळं ऐकल्यावर तत्क्षणी भानावर आला. आता बघा कसं आहे की तुलसीदासांच्या बाबतीत सुद्धा कसं घडलंय की ते इतके वेडेपिसे झाले होते आपल्या नव्या बायकोला भेटायला. पहिल्यांदी ती माहेरी गेली म्हणून अक्षरशः नदी पोहून काय केले, सापाला धरून खिडकीतनं वर चढले. आणि पत्नीला आश्चर्य वाटलं, हे काय केलं तुम्ही. तिनं खाली वाकून बघितलं तर भला मोठा साप होता आणि आपला नवरा मस्तपैकी त्या सापाला धरून वर चढून आला. आणि तिने 2 क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाली, इतके तुम्ही माझ्यामध्ये आसक्त आहात का. तुमच्या सगळ्या चित्तवृत्ती ह्या जर तुम्ही रामाकडे लावल्या तर तुमच्या हातून फार मोठं कार्य होईल हो. मी काय हाडामासाचा देह, आज आहे तर उद्या नसेल, पण ह्या सगळ्या वृत्ती तुम्ही रामाकडे वळवा. झालं तत्क्षणी अनुताप झाला, वैराग्य झालं. आणि तुलसी रामायणासारखं म्हणजे रामचरित मानसासारखा महान ग्रंथ तुलसीदासांच्या हातून घडला. आता इथेच हे असंच घडलं की तिनं म्हणल्या तत्क्षणी वैराग्य आला, अनुताप झाला आणि पश्चाताप झाला. परत आला धावत देवर्षींना साष्टांग दंडवत घातला, गळा रडतोय. देवर्षी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, झालं गेलं वाहून गेलं. आणि त्यांनी बाल्याच्या मस्तकावरती हात ठेवला, रामनामाचा गुरुमंत्र दिला. पण गंमत अशी आहे, सुरुवातीला राम राम म्हणायला जीभ कुठे वळती आमची. हणा मारा हेच त्याचे स्थायी भाव झाला होता ना. त्यामुळे मारा करत राम 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 आपोआपच ते घडलं. म्हणजे त्या वाणीनं तसं वळण घेतलं आपोआपच. म्हणून समर्थ म्हणतात, उफराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावरते श्रीराम. पूर्वी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची मंदिरे सकळी, विभूदी आणि ऋषीश्वरी. केवढा कायापालट झाला. उपरती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. त्याचा पुनर्जन्मच झाला, जणू काही दुसरा जन्म झाला. आणि मग पुढे बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे कथा भागामध्ये सांगताना म्हणतात हजारो वर्षानंतर नारद मुनी आले. आपण बऱ्याच वर्षानंतर म्हणलं तरी हरकत नाही. बऱ्याच वर्षानंतर देवर्षी पुन्हा त्याच वाटेने जात असताना त्या वारुळातून त्यांना रामनामाचा ध्वनी ऐकू आला. आणि इकडे तिकडे बघितलं तर तो वारुळातून ध्वनी येतोय. देवर्षींनी ते वारुळ बाजूला सारलं तर त्यातून अत्यंत कृश देहाचे अस्थिपंजर असे महर्षी बाहेर आले. आणि देवर्षींना बघितल्याबरोबर त्यांच्या
म्हणजे डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या आणि देवर्षींनी पुन्हा मस्तकावर हात ठेवला, हाताला धरून उभं केलं आणि म्हणाले, आता तुमच्याकडून मोठं काम करून घ्यायचंय. मग ते वारुळामधून बाहेर आले म्हणून वाल्मिकी झाले. आता सध्या पेपरमध्ये अखंड ते वाल्मिक ऐकून जीवाचा नुसता आकांत व्हायची वेळ आली, कारण तो पापाचं वारूळ निर्माण करतोय हो स्वतःभोवती. छे अवघड आहे. असो, तर एके दिवशी संध्याकाळी तमसा नदीच्या किनारी संध्यावंदन करण्यासाठी जात असताना एकाएकी महर्षी वाल्मिकींनी एक आर्त किंकाळी ऐकली. एका पारध्याने क्रौंच पक्षाच्या युगुलातील नर पक्षाला बाण मारला. महर्षी वाल्मिकींनी ते करुण दृश्य पाहिलं तेव्हा त्यांचं हृदय द्रवलं. बघा केवढा आमूलाग्र बदल झाला की ते दिवसाकाठी एवढ्यांनी माणसं ती व्यक्ती मारत होती, दिवसाकाठी एवढ्या किंकाळ्या ऐकून ज्याचे कान डोकं सगळं बधीर झालं होतं, त्याच व्यक्तीमध्ये केवढं प्रचंड परिवर्तन एका नामामुळे आणि नामसाधनेमुळे झालं. आणि त्या पारध्याला त्यांनी झट दिशेनं शाप दिला. मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वती समाः यत् क्रौंच मिथुनादेकमवधी काममोहितम्. हे पारध्या, अंतकाळापर्यंत तुला शांती लाभणार नाही, कारण काममोहित असलेल्या क्रौंच पक्षाला तू अकारण बाण मारलास. आता आपल्यापैकी एखाद्याला असाही प्रश्न पडू शकतो की अरे ठीक आहे, एवढा वाल्या होता, त्याचा एवढा वाल्मिकी झाला, मग पारध्याच्या डोक्यावर का नाही यांनी हात ठेवला? आपण त्याचं विधी लिखित तसं नसेल तर ते कशाला हात ठेवतील? साधा हिशोब आहेत की नाही? इथं लिहिलेलं असलं पाहिजे ना सत्संगती सुद्धा. त्याची इथंच लिहिली नसेल सत्संगती तर काय उपयोग आहे? म्हणून तो शापाचा धनी झाला पार्वती. कारण लोकांना कुठे कधी कसे प्रश्न उद्भवतील काहीही सांगता येत नाही. चकलीला काटे कमी असतील त्याच्यापेक्षा जास्त प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतात. असो, शाप तर दिला पण मन अस्वस्थ झालं. महर्षी पर्णकुटीत आले. साक्षात ब्रह्मदेव त्या क्षणी प्रगट झाले आणि म्हणाले की वेदांनंतरची ही पहिली वेळी अशी छंदोबद्ध अशी वाणी किंवा असा वाणीचा आविष्कार तुम्ही केलेला आहे. वेदांनंतरचा पहिला छंदोबद्ध आविष्कार तुमच्याकडून झाला आहे. आतापर्यंत जे काही छंदोबद्ध म्हणजे वेदांमध्ये वेगवेगळे छंद आहेत, विष्टुप, अनुष्टुप, गायत्री, हे जे सगळे छंद हे वेदांमध्ये आहेत, तर ते आविष्कार फक्त वेदांपर्यंत मर्यादित होते. त्यानंतर आता म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच असा श्लोकबद्ध शाप दिला. म्हणून ते मंदस्मित करून ब्रह्मदेव म्हणाले की ह्या शापातूनच आता काहीतरी मोठं घडणार आहे, की तुमच्या हातून आता प्रभू रामचंद्रांचं चरित्र तुम्ही लिहायचं आहे. आणि या छंदामध्येच, म्हणून संपूर्ण रामायण हे वाल्मिकी रामायण अनुष्टुप छंदामध्ये निबद्ध आहे. शोक हा श्लोकतम आगत हा म्हणजे महर्षी वाल्मिकींचा शाप हा श्लोक रूपात प्रगट झाला. वाल्मिकींनी तमसा नदीच्या तीरावरच ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने श्री रामचरित्र रामायण लिहायला सुरुवात करणार, पण त्या अगोदर आपले गुरु देवर्षी नारद यांच्याशी प्रश्नोत्तर केली. म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या दिव्य गुणांविषयी गुरुमुखातून अजून जाणून घेतलंय. ते किती महत्वाचं आहे. कुठलीही गोष्ट खरं सांगू का, आता विषय निघालाय म्हणून सहज जाता सांगते. एखादी गोष्ट गुरुमुखातून मिळणं आणि आपण नुसती वाचणं फार फरक आहे. म्हणून गीतेची सुद्धा संथा का घेतात, कारण गुरुमुखातून ती येते आणि मग ती कायमस्वरूपी हृदयामध्ये किंवा अंतःकरणामध्ये ठसते. आता मी जिथून रामकथा शिकले किंवा भागवत शिकले तर ते माझे गुरु पद्माकर महाराज कुंडीकर, तर ते आता ऑनलाईन शिकवतात. पूर्वी नारायण मंदिरामध्येच ते वर्ग घेत असत भागवताचे वगैरे. गेली एक तप ते शिकवतात. म्हणजे रामकथा, श्रीमद भागवत आणि देवी भागवत असे 3 ग्रंथ ते शिकवतात. म्हणजे आठवड्यातले 2 वार असतात. जर कोणाला आवड असेल, इच्छा असेल तर माझ्याशी जरी संपर्क केला, मी सविस्तर सांगेन. अजून आत्ताशी सुरुवात झाली, जानेवारी महिना म्हणजे सुरुवातच झाली. 1 वर्षाचा पूर्ण कालावधी असतो, जानेवारी ते डिसेंबर. संपूर्ण परीक्षा असतात, प्रॅक्टिकल म्हणजे आपलं प्रात्यक्षिक परीक्षा असतात आणि
एक उत्तम कथाकार घडतात त्यांच्या माध्यमातून, म्हणजे आणि गुरुमुखातून आपल्याला ती गोष्ट जास्ती चांगल्या रीतीने सुस्पष्ट होते. म्हणून महर्षी वाल्मिकींनी हे जे रामायण लिहिलं ते सगळ्यात आधी देवर्षी नारदांशी चर्चा केली आणि मग लिहायला प्रारंभ केला. रामायण हे आदिकाव्य आहे, म्हणजे वेदांनंतरचा पहिलाच आविष्कार, म्हणजे सगळ्यात आधीचं आदिकाव्य आहे. ऋषी दर्शनात असं आपल्याकडे म्हटलं जातं. भूत, वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांचं ज्ञान ज्यांना असतं त्याला ऋषी म्हणतात, त्यांना ऋषी म्हणतात. आणि महर्षी वाल्मिकींनी आपल्या आत्मानुभूतीतून या रामायणाची रचना केली आणि म्हणून रामायणाचा मुख्य जो विषय ज्याला आपण म्हणू, म्हणजे रामायणाचा प्रधान विषय काय आहे, तर प्रधान विषय हा की त्याच्यामध्ये सदाचरण, पहिलं तर सदाचरण आणि नामस्मरणाने ते स्वतः तरलेले आहेत. त्यामुळे रामायणाचा दुसरा विषय जर काही कोणी विचारला की तर तो म्हणजे सदाचरण. उपनिषदांमध्ये कवींविषयी, म्हणजे ईशावास्य उपनिषदात कवींविषयीची काही लक्षणं सांगितली आहेत. कवी कसा असावा, तर मनाचा तो स्वामी असावा, म्हणजे जितेंद्रिय असावा किंवा मनावर ज्यानं ताबा मिळवलाय असा तो असावा. त्यामुळेच तर त्याला ईश्वरी सृष्टीचं रहस्य कळू शकतं. जोपर्यंत आपल्या मनावर स्वतःचा संयम नसेल तर आपल्याला ईश्वरी सृष्टीचं ज्ञान होऊ शकत नाही. कारण मनच मुळात सैरभैर असेल तर कसं होईल बरं? ते मन जर एकाग्र असेल तरच ह्या गोष्टी घडू शकतात. कवी विश्व प्रेमाने रंगून गेलेला असावा, म्हणून तर ती आर्त ध्वनी ऐकता क्षणी त्यांना, तो करुण ध्वनी ऐकता क्षणी त्यांना ते अस्वस्थ झाले, अविचल झाले. का? तर विश्व प्रेमाने रंगून गेलेले होते. संपूर्ण जगावर प्रेमाची पाखर घालेल इतक्या व्यापक अंतःकरणाचा असा कवी असावा. हे सगळे जे त्यांनी सांगितलेली लक्षणे आहेत ती महर्षी वाल्मिकींना लागू होतात. कवी आत्मनिष्ठ आणि स्वयंभू असावा, म्हणजे कुठली गोष्ट स्वयंप्रेरणेनं त्यांच्या हातून घडलेली असावी. कवींची लक्षणे महर्षी वाल्मिकींना तंतोतंत लागू होतात. महर्षी वाल्मिकी आत्मनिष्ठ आणि स्वयंभू तर होतेच, पण ते स्थितप्रज्ञ होते. आत्मारामाचा अजपाजप नामस्मरणातून आत्मनिवेदन घडून त्यांनी हे रघुनाथाचे चरित्र जे साकारले ते विश्वात्मक झाले. म्हणजे आपण सगळ्यात आधी तर वाल्मिकी रामायणच प्रमाण धरतो. इतर अनेक भाषांमध्ये, अगदी परदेशी भाषांमध्ये रामायण झालेली आहेत. नानाविध भाषांमध्ये, प्रादेशिक भाषांमध्ये झाले, परदेशामध्ये रामायण झाले. पण मूळ प्रमाण काय धरतो आपण? तर वाल्मिकी रामायण. त्याला आधार धरूनच इतर कवींनी आपल्या प्रतिभेनं रामायणाच्या रचना केलेल्या आहे. रामायणाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यात नर, वानर, पशु, पक्षी, देव, दानव, सत्व, रजतम, वृत्ती, प्रवृत्ती, आसक्ती, अनासक्ती, भक्ती, नीती, शक्ती, समर्पण या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाफ झालेला आहे. सगळ्या प्रकारच्या वृत्तींचं आपल्याला दर्शन घडतं. जटायूसारख्या पक्षाचं सुद्धा समर्पण आपल्याला किती पटकन भावतं की बघितलं तर तो म्हणजे गिधाड जातीचा पक्षी आहे. आपल्याकडे गिधाड ते फार शुभ मानतात अशातला भाग नाही, पण तो गिधाड जातीचा पक्षी असून सुद्धा त्याचं समर्पण आपल्याला भावतं, म्हणजे आपल्यासाठी जटायू वंदनीय ठरतो. खरे की नाही? वानर काय, वास्तवात वानर हे कुठे, म्हणजे रानावनात राहणारे आणि ज्यांना कशाही प्रकारचं आपण म्हणू की लौकिक शिक्षण किंवा हे नसूनही केवळ रामचंद्रांसाठी आपल्याला कार्य करायचंय, त्या समर्पण भावनेतून सगळ्या वानरांनी रामांना साथ दिलेली आहे. वृत्ती प्रवृत्तींचं ते तर काय भरपूरच मोठा मिलाप आहे त्या रामायणामध्ये. हे सगळ्याचं दर्शन दिसतं. समर्पण भावात म्हणाल तर भरताचं समर्पण आहे की किती त्याच्या वृत्ती एकदम वैराग्यमय होऊन गेल्या की तुम्ही येत नसाल तर मी तुमच्या पादुका ठेवून तो वैराग्य वृत्तीनं राहू लागला. त्यांना राज्याचं बरं, तो उठून नंदीग्रामात गेला म्हणलं शत्रुघ्नाला तर सगळं बघायलाच पाहिजे. त्यांनाही वैराग्य वृत्तीनंच राज्यकारभार सांभाळला. त्यांना काही मनाशी अशी धारणा केली नाही आता हा वनात गेलाय, हाही विरक्त झाले, चला का आपल्याला ऐकलं असं झालं नाही ना.
तर त्यांनाही विरक्त वृत्तीनं म्हणजे विरक्त भावनेनंच हे राज्यकारभार संपूर्ण पाहिला. शबरीच्या बाबतीत म्हणू आपण, शबरीची भक्ती ही प्रतीक्षा भक्ती म्हणता येईल. नवविधा भक्तीतला अजून एक पायरी म्हणली तरी हरकत नाही, कारण शबरी आत्मनिवेदनापर्यंत आधीच पोहोचलेली होती. मतंग ऋषींचा सत्संग होता आणि त्यांनी सांगून ठेवलं रामचंद्र येतील. अरे पण कधी येतील, कुठल्या तारखेला येतील, कुठल्या तिथीला येतील, कुठल्या वेळी येतील माहितीये का काही? आपल्याला माहीत असून पण आपली गडबड होते. आजकाल कोणी कोणाकडे फोन न करता जातच नाही, कारण सगळेच बिझी. आणि फोन न करता आपण चुकून गेलो आणि दार पडल्यावर कारण होईल ही एक मनात भीतीचा गोळा असतो. त्यामुळे माणसं आधी समोरच्याला सांगितल्याशिवाय सहजासहजी धाडकन कोणाच्या दारात अलीकडे जात नाही. वाडा पद्धतीत तसं नव्हतं बरं का. वाड्यांमध्ये सगळे उमरे आपलेच, हा दुसऱ्याचा, हा माझा, हा काही भानगडीचा प्रकारच नव्हता. सगळे उमरे आपले. म्हणजे एखाद्या घरात नाही आपण आणि आपल्याकडचा काही पाहुणा आला तर ते शेजारच्यांकडे चहा पाणी नाश्ता देऊन जातील, अशी गंमत होती. कारण त्या काळात फोनही नव्हते म्हणून बरं होतं. त्यामुळे आदरात तिथं नीट होत होतं. असो, तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे. सहज जाता एकदम सगळेच गंभीर झाले, मलाही जरा दडपण आलं म्हणून थोडासा विनोदाचा आधार घेतला. असो, तर या सगळ्याचा सुंदर मिलाप वाल्मिकींनी केला. पुन्हा त्या कालखंडातली समाज व्यवस्था, पुन्हा राजकीय स्थिती, आचार विचार संस्कार, कुटुंब व्यवस्था, शिक्षण, पुन्हा संपूर्ण नगराचं तपशीलवार वर्णन वाल्मिकींनी केलंय. म्हणजे आता असं बघा की गीत रामायणातली जी गीत आहेत ती संपूर्णपणे समांतर जातात बरं का वाल्मिकी रामायणाला. म्हणजे इकडे वाल्मिकींचा श्लोक घेऊया आणि इकडे गीत घेऊया, इतकी समांतर जातात. म्हणजे आता अयोध्येचं जे वर्णन केले ना गीत रामायणातलं, तंतोतंत आहे. जसंच्या तसं वाल्मिकींनी जे केलंय तसंच्या तसं गदिमांनी केलेलं आहे. मराठीत न, त्यामुळे ते जास्ती पटकन भावतं आपल्याला. तर नगरांची तपशीलवार वर्णन म्हणजे रस्ते कसे होते, इमारती कशा होत्या, चौक कसे होते, बगीचे कसे होते, कारंजी कशी होती, इतकं तपशीलात म्हणजे खरोखर आपल्या डोळ्यासमोर अख्खी अयोध्या उभी राहते. ऋतूंची सुंदर बहारदार वर्णन. ऋतूंची वर्णन म्हणजे जाता जाता गंमत सांगते की जेव्हा किष्किंधेमध्ये आता वादी वध झाला, सुग्रीवाला राज्याभिषेक प्रभूंनी केला किष्किंधेमध्ये, पण ते त्याच्या राज्यामध्ये थांबले नाही का, तर ते वनवासी होते म्हणून ते राज्यामध्ये थांबले नाही. जवळच्या गुहेमध्ये रामचंद्र आणि लक्ष्मण दोघं जण राहिले त्याच्या राज्यापासून थोडं दूर. आणि मग वर्षा ऋतू सुरू झाला. वर्षा ऋतूचे 4 महिने संपेपर्यंत सीता शोधाचं काहीच करता येणार नव्हतं, कारण पाऊस कुठल्याही क्षणी पडतो आणि नाही का एखादं कार्य करायला घेतलं आणि पावसामुळे व्यत्यय आला असं नको, म्हणून ते 4 महिने त्यांनी थोडासा विश्राम घेतला आणि तोही जरा स्थिरस्थावर होऊ दे सुग्रीव, म्हणून हा कालावधी त्याच्यासाठी दिला. पण सांगायचा मुद्दा असा की ते जे सर्ग आहेत म्हणजे त्या वर्षा ऋतूच्या वर्णनाचे सर्ग खरोखर वाल्मिकी रामायण काढून तुम्ही वाचा, इतकं बहारदार वर्णन आहे ना. वर्षा ऋतूचं वर्णन करावं तर वाल्मिकींनीच करावं. अफाट सुंदर वर्णन आहे वर्षा ऋतूचं की, आणि म्हणून मग ते तेवढ्यासाठी थांबले. त्याच्यानंतर मग आपल्याला साधारण माहितीच असेल की लक्ष्मणाने जाऊन सुग्रीवाला जागा केलं, बस झालं आता तुमचा आला, उठा आणि लागा आता कामाला सीता शोधासाठी, इत्यादी इत्यादी. तर आश्रम, गुरुकुल ह्या सगळ्याची वर्णन, वन उपवन त्याची वर्णन, आणि सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर युद्ध वर्णन, युद्धाचं वर्णन, ते सुद्धा अफाट सुंदर असं वाल्मिकींनी केलेलं आहे. युद्धाचं वर्णन, राम रावणांचं युद्ध म्हणजे त्याला उपमा फक्त राम रावणांचीच देऊ शकतो असं आपण म्हणतो. तर त्या युद्धाचं वर्णन सुद्धा फार सुंदर बहारदार असं वाल्मिकींनी, म्हणजे आपण जर वाल्मिकी रामायण खरोखर उघडून मन लावून वाचायला घेतलं ना, अजिबात मनाचा सुद्धा डिस्टर्बन्स त्याच्यात येता कामा नये. असं जर आपण वाचायला घेतलं ना, आपण त्याच्यामध्ये तन्मय होऊन जातो. म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण आपल्या घरात नाही आहोत, आपण तिथे आहोत प्रत्यक्ष, इतका आपण अनुभव घेऊ शकतो. आणि मी खरंच सांगते म्हणजे हे तर मी नक्कीच खोटं बोलणार नाही. म्हणजे मी खूप त्याच्यामध्ये एकरूप झाले माहिती का. मी त्याच्यातनं बाहेर येत नव्हते कित्येक वेळ. म्हणजे मी लिहायला बसले ना समजा आणि
लिहायचंही माझ्या लक्षात राहायचं नाही आणि मी वाचतच जायचंय. मग लक्षात यायचं, अरे आपल्याला लिहायचं आहे, आपल्याला बोलण्यासाठी म्हणून लिहायचं आहे, आपल्याला यातनं काही काही पॉईंट्स काढायचे. पण मी त्याच्यातच म्हणजे त्यात शिरायचेच. आणि मग लक्षात येतं, अरे हा आज इथून पुढचं आपल्याला लिहायचंय बरं का. मग कधी कधी मला आई पण हाक मारायची, जेवायचं काही नाही आजच्या दिवसात, आम्हाला पण भुका लागतात. त्यामुळे खरंच सांगते, खूप म्हणजे खूप, जर तुम्हाला खूप मनापासून वाटलं ना वाल्मिकी रामायण एकदा तरी आयुष्यात पहिल्यापासून शेवटापर्यंत खूप मनापासून वाचण्यासारखी संहिता आहे म्हणजे वाल्मिकी रामायणाची. एक एक सर्ग त्यांनी ह्या एकेका गोष्टीसाठी खर्ची घातलेला आहे आणि बारीक सारीक तपशीलवार असं वर्णन वाल्मिकींनी केलंय. तर कारण का, तर त्यांच्या काव्याला त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा स्पर्श आहे. जिथे अनुभूतीचा स्पर्श असतो ती गोष्ट युगानुयुगे माणसांच्या मनामध्ये ठसून राहते. आज गीतरामायण सुद्धा आपल्या अंतःकरणाचा का ठाव घेतं, याच्या मागचं कारण माहितीये का? गदिमांना सुद्धा 3 वेळेला स्वप्न पडली. गावाकडे गेले होते, त्यांचं सांगली जवळ गाव आहे आणि असे शेतावर फिरायला जायचे सकाळच्या वेळेला आणि विहिरीच्या पाशी 2-3 दिवस असे बसले असताना त्यांना सतत कानात आवाज यायचा, रामाबद्दल लिहिणार आहे ना, रामाबद्दल लिहिणार आहे ना, रामाबद्दल लिहिणार आहे ना. आणि मग असं झालं की आपोआपच तो योगायोग काय की जुळून आला. ते सीताकांत लाड यांनी काय म्हणतात पुढाकार वगैरे घेतला आणि मग हे गीतरामायण जे अक्षय काव्य आहे तर त्याची निर्मिती गदिमांकडून घडली. त्याला सुंदर स्वरांचा साज बाबूजींनी दिला आणि म्हणून गदिमांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. ते खरोखर अतिशयोक्ती तर अजिबात नाही आणि खोटं तर अजिबात नाही, कारण त्यांची पण ती अनुभूती आहे ना. किंवा नाथांना सुद्धा जेव्हा नाथांनी एकनाथी भागवतावर टीका करून झाल्यावर नाथांनाही स्वप्न दृष्टांत झाले, माझ्याबद्दल कधी लिहिणार. रामचंद्रांनी स्वप्नदर्शन दिले, माझ्याबद्दल कधी लिहिणार. आणि मग भावार्थ रामायणाची म्हणजे हे खरंच ते जर अनुभूतीचा स्पर्श त्या गोष्टीला असेल तर त्या गोष्टीचा स्पर्श आपल्या अंतःकरणाला झाल्यापासून राहत नाही. फक्त तुम्ही त्यात जीव ओतला पाहिजे की दुसरं काही नाही. मला आता हे वाचायचं आणि ह्या पलीकडचं माझ्या डोक्यात मी काहीच घेणार नाहीये, सगळं बंद, ते होईपर्यंत सगळंच बंद. तर त्याचा जो स्पर्श आहे तो आपल्या अंतःकरणाला झाल्यापासून राहत नाही. आणि म्हणून भारतीय वैदिक संस्कृतीचा वैभवशाली इतिहास म्हणून देखील वाल्मिकी रामायण अग्रगण्य आहे. रामायणात रामाचं परमेश्वर म्हणून वर्णन वाल्मिकींनी केलेलं नाही, ते अध्यात्म रामायणात आहे. व्यासांनी जे अध्यात्म रामायण लिहिलं त्याच्यामध्ये त्यांना परब्रह्म वगैरे असं आणि मग ती माया वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं वर्णन हे व्यासांनी पुढच्या काळामध्ये केलेलं आहे. पण इथे वाल्मिकींचा राम हा युवक राम, हातामध्ये धनुष्य धारण केलेला युवक राम वाल्मिकींना अपेक्षित आहे. म्हणून बाललीलांचंही वर्णन वाल्मिकींनी केलं नाही, जे की तुलसीदासांनी पुढे त्यांच्या बाललीलांचं वर्णन रामचरित मानसात केलं, कारण भागवताचा प्रभाव त्यांच्या अंतःकरणावर होता. आणि मग प्रभू श्रीकृष्णांचं आपण बाललीलांचं खूप सुंदर वर्णन ऐकत असतो किंवा ते आपल्याला भावतं, मग रामांचं का नको, म्हणून तुलसीदासांनी बाललीलांचं वर्णन केलेलं आहे. गदिमांनी पण एक गाणं बाललीलेसाठी म्हणून स्वतंत्रपणे लिहिलेलं आहे. पण इथे वाल्मिकींचा राम हा युवक राम आहे, राष्ट्र निर्मितीसाठी जो कायमस्वरूपी उभा आहे असा कोदंडधारी रामच वाल्मिकींना अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यांनी कुठेही त्यांना म्हणजे ईश्वरी अवतार वगैरे अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलेलं नाही. नाही तर मग काय चमत्कार वगैरे करून त्यांनी 10व्या मिनिटाला सीता घरात आणली असती, हो की नाही, एवढा सगळा आटापिटा कशाला करत बसले असते. म्हणून रामायण ह्याचा सुद्धा काय व्युत्पत्ती, रामस्य अयनम इति रामायण. अयन म्हणजे प्रवास, 2 प्रकारचा प्रवास आहे. रामस्य अयनम, एक म्हणजे नराचा नारायण झालेल्या मर्यादा पुरुषोत्तम रामाचं वर्णन, म्हणून रामस्य अयनम म्हणजे नरजन्म घेतलेला आहे पण रावणाचा वध करून जो पुरुषोत्तम ठरलेला आहे आणि म्हणून त्या रामाचं वर्णन, म्हणून रामस्य अयनम. आणि दुसरं म्हणजे की अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंतचा प्रवास, त्याच्याही आधी
विश्वामित्रांबरोबर केलेला प्रवास, त्यांच्याबरोबर त्यांच्याकडून मिळवलेल्या सगळ्या विद्या, बला अतिबला या सगळ्या ज्या विद्या, त्याचं जे सगळं समग्र वर्णन, म्हणून ते रामस्य आयनम, म्हणजे त्यांचं आयुष्य हे सगळं अखंड प्रवास 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 असंच झालंय रामचंद्रांच्या बाबतीत. एक अशी गोष्ट आहे की आधी विश्वामित्रांबरोबर रामचंद्र जाऊन आले आणि त्या आधी ते थोड्या कालावधीसाठी थोडंसं तीर्थाटनासाठी म्हणून गेले होते, तीर्थयात्रेसाठी विश्वामित्रांबरोबर जाण्याच्या अगोदर. आणि का कोणास ठाऊक त्यावेळची जी एकंदर समाज स्थिती म्हणा किंवा ज्या भूभागामध्ये ते काही काळ फिरले असतील त्या सगळ्याचा त्यांच्या अंतःकरणावर एक वेगळाच प्रभाव पडला आणि खूप खूप म्हणजे अतिशय वैराग्य त्यांच्या मनामध्ये आलं. आणि ते कोणाशी बोलत नाही, कोणाशी म्हणजे संवाद साधत ते हसतही नाही, नीट त्यांचं जेवणात लक्ष नाही आणि कुठेतरी अगदी असं एकांतातच बसतात वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींनी चिंता वाटायला लागली. म्हणजे भावंडांनाही चिंता वाटली, राजा दशरथालाही चिंता वाटली की आपल्या कुमार रामाला झालं तरी काय. म्हणजे वडील म्हणून एकदम धडकन त्या मुलाशी बोलायला जावं तरी प्रश्न होता. कारण हे वय थोडंसं त्यांचं असं ॲडनेट होतं ना, कुमार वय, ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण टीन एज म्हणतो की नाही. मग कधी कधी अशी टीन एज मधली मुलं आपल्याकडची पण थोडीशी विक्षिप्त वागतात बघा, पण राम काही विक्षिप्त वागत होता अशातला भाग नव्हे, पण तीव्र वैराग्य त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं. आणि अशाच वेळी नेमके विश्वामित्र आलेत आणि त्यांनी मागणी केली. आता आला का प्रश्न, हे असे वैराग्य ती धारण करून बसलेत. मग महाराज दशरथ म्हणाले की आता हे कसं स्वतःच्या तोंडाने सांगणार, त्याला वैराग्य आले बरं का, असं कसं सांगणार ना. तर म्हणाले मीच येतो, ससैन्य येतो, तुमच्या युद्धाचं रक्षण करतो. विश्वामित्र म्हणले नाही नाही नाही, तुम्ही ससैन्य यायची काही गरज नाहीये, तुम्ही इथंच थांबा, मला त्यालाच न्यायचं. त्यावेळेला वसिष्ठांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. खरं वास्तव सांगू का, वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यामधनं अग्नी जात नव्हता, म्हणजे दोघांचं एकमेकांशी तिळमात्र पटत नव्हतं. पण आता राष्ट्राचा प्रश्न आहे, यज्ञ संस्थेचा प्रश्न आहे, यज्ञ रक्षणाचा प्रश्न आहे, हा जेव्हा सगळा प्रश्न आहे तेव्हा वसिष्ठांनी पुढाकार घेतला आणि तिथं योग वासिष्ठाची निर्मिती झालेली आहे. आणि योग वासिष्ठ हा ग्रंथ असा आहे ना, अफाट सुंदर ग्रंथ आहे. संपूर्ण तत्वज्ञान आहे, अर्थपासून इतिपर्यंत, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत संपूर्ण तत्वज्ञान आहे. थोड्या थोड्या कथांचा आधार घेता, म्हणजे दृष्टांत म्हणून आपण छोट्या छोट्या कथा देतो ना, तशा कथा देखील आहेत, पण पूर्णपणे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून वसिष्ठांनी पुढाकार घेतला, योग वासिष्ठाचा उपदेश रामांना आणि रामांच्या अनुषंगाने अर्थातच आपल्यासारख्या जनसामान्यांसाठी दिला असं आपण म्हणूया. आणि मग प्रभू रामचंद्र आणि त्यांच्याबरोबर लक्ष्मण विश्वामित्रांबरोबर जायला तयार झाले. कारण मुळात रामांनी अवतारच मुळे ह्यासाठी धारण केलेला आहे ना. रामचंद्रांच्या जन्माआधीपासून हे जे अश्वमेध वगैरे झाले त्याच्यामध्ये सगळे ऋषी आणि सगळ्या देवतांनी मिळून हे सगळं नियोजन जणू काही केल्यासारखं झालं होतं. आणि म्हणून त्यांनी हा अवतार नरजन्म हा तेवढ्यासाठी धारण केला. कारण फक्त रावणाला मारणे एवढंच उद्दिष्ट नव्हतं, धर्मस्थापना हेही उद्दिष्ट होतं. रावणाच्या सगळ्या राक्षसांनी केलेला उत्मात होता, त्याच्यातनं प्रजेला सावरणही गरजेचं होतं. आता सुद्धा जिथं तिथं जर आतंक झाला तर त्या भूभागाला किंवा तिथल्या लोकांना सावरणं हे महत्वाचं काम असतं ना. कुठेही दोन धर्मांमध्ये झगडे झाले, काही झालं की तो भाग जो आहे किंवा ती लोक आहेत त्यांना सावरण्याचं काम कोण करणार. फक्त नारायण काम संपलं, शूटिंग संपलं असं होतं का? नाही ना. तर त्यासाठी हे योग वासिष्ठाचा उपदेश वसिष्ठांनी दिला. आता मी हे वसिष्ठांचं नाव घेण्यामागचं अजून एक रहस्य सांगते की आज आपण वाल्मिकींबद्दल ऐकलं ना, पुढे जाऊन आपण वसिष्ठांबद्दल आणि त्या योगाने त्या अनुषंगानं थोडंसं योग वासिष्ठाबद्दल सुद्धा आपल्याला बोलण्याची संधी जर मिळाली तर आपण ते करूया. म्हणजे आता जर तुमची उत्सुकता ताणली गेली असेल तर पुढचा एपिसोड वसिष्ठांचा आहे असं. तर म्हणून तसंच रामस्य आयनम झालं. वाल्मिकी रामायण अलौकिक, लोकोत्तर, कालातीत
काव्य आहे. वाल्मिकींनी सगळ्या आशा श्रीरामार्पण केल्या आणि म्हणून ते काव्य अजरामर ठरलं आणि लवकुशांकडून त्या गाऊन घेतल्या. रामायणाचं वैशिष्ट्य म्हणजे ते गेय आहे, ते गाता येतं आणि म्हणून लवकुशांकडूनच ती गाऊन म्हणजे फ्लॅशबॅकमध्ये आहे आपल्याकडचं रामायण. आधी लवकुश येऊन त्या राजदरबारात गातात आणि मग आपल्याला संपूर्ण रामायण कळतं. असो, समर्थ रामदास म्हणतात, वाल्मिक ऋषी बोलिला नसता तरी आम्हासी कैसी रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. श्रीराम झालेली सेवा श्रीरामचरणी, समर्थांच्या चरणी आणि महर्षी वाल्मिकींच्या चरणी समर्पण. आज या ठिकाणी वाल्मिकींचं स्तवन करण्याची संधी मला मिळाली आणि या व्यासपीठाने संधी देणं हेच खूप मोठी गोष्ट असते की कुठंतरी आपलं सद्भाग्य उदयाला आलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या व्यासपीठानं सरकार एवढी मोठी मोठी लोक इथं येऊन गेलेली आहेत आणि त्यांची वाणी इथं दुमदुमलेली आहे. तर ती छोटे छोटे का होईना त्या वाणीचे हे संस्कार इथे अखंडितपणे, म्हणजे जशी शंकरावर जलधारा अखंडित असते तसे वाणीचे संस्कार अखंडितपणे इथे झालेले आहेत. आणि अशा ठिकाणी मला ही संधी मिळाली म्हणून मी तुम्हा सर्वांचे, संयोजकांचे मनापासून म्हणजे आभार नाही म्हणतात, कृतज्ञता व्यक्त करते. जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ.